बाळासाहेबांच्या नकली सेनेचे सगळे सरदार आहेत त्यांना विचारतोय, आणि त्याही पेक्षा पुढचं वाक्य बोलले ते भयंकर आहेत. मोदीजी, तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं. मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा. माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे. आणि मोदीजी, तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, माझ्यावरती झालेले आहेत. मी सुसंस्कृत घराण्यातला आहे, घराणेशाहीचं वावड तुम्हाला असेल, मला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला, आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल. तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं, मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं. हे पाप तुम्ही केलं. 90च्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलं. तसा तेवढा मी निर्दयी नाहीये, कारण आमचं हिंदुत्व हे पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव हे सांगणारं आमचं हिंदुत्व आहे. आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका. बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका, नाहीतर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला, तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं. आणि माझीच सही तुम्ही घेतली होती, माझीच सही घेतली होती 2014 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना. ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय, नकली माणसा, तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील. 14 साली घेतली, 19 साली घेतली, लाज नाही वाटली तेव्हा माझी सही घ्यायला. आता उद्या 17 तारखेला मुंबईत येत आहेत, शिवाजी पार्कला येतील, बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील, नाग रगडतील, स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा रडतील. हो, ही नकली माणसं आहेत, बेअकली माणसं आहेत. उघड बोलतो, कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात.